नशिबान आहे, म्हणजे तू माझ्या आयुष्यातच. आता फक्त मी तुझी आणि तू माझा. मंग्या, अरे फोटो काढ नाही दोघांचा. ते काय व्हॉट्सअपला काय काय ठेवतात का नाही, तसं मला ठेवायचंय. हा व्हॉट्सअपला? संख्या तुझी आई बी राडा करते गेला का? मंग्या, फोटो काढ म्हटलं ना की काढ, आणि चांगला काढ. काय अरे मंगे दादा काढ ना लवकर, माझा हातात दुखायला लागलं. काकू अहो तुमचा फोन कुठं आहे? हा काय ते घे. तच आहे वे. स्माइल. हे बघ काकू, एकदम झकास आलाय. हा मस्त आले रे फोटो. दाद्या आता गिफ्ट. गिफ्ट? अगं रक्षाबंधन थोडी गिफ्ट द्यायला. ए असं काय नसतं, गप गिफ्ट दे. अगं पण मी काय आणलंच नाही तर काय देऊ? आई बघ की ग. शोभे, अगं त्याने स्वतःसाठी पण काय नाही आणलं. संख्या, क्लासवरून येताना ना तिच्यासाठी गिफ्ट आण, मी तुला पैसे देते. हा बर चालतंय. मंगे दादा आता तू बस की. मी अरे जा की, तुझी सक्की बहीण नसली म्हणून काय झालं, शोभा पण तुझी बहीण आहे. जा. मंग्या, आज लयच भारी वाटतं रे. काय झालंय काय माहित नाही, पण सगळं मस्तच वाटतंय रे. वय बावा, प्रेमात पोरग पडलं का नाही हे असं असतं बघ. हे गणित आहे गणित. गणित म्हणजे? हे बघ संख्या, कसं असतं माहिती का, पोरग प्रेमात पडलं का नाही, पहिली ती उदासी. विषय काय होतो, आपण तिच्यावर प्रेम करतोय, ती पण आपल्यावर प्रेम करते का, ती झालं की परत येते आपल्याला टेन्शन. ती आपल्याबरोबरच बोलते का, दुसऱ्या कोणाबरोबर बोलत नाही ना. परत विषय काय होतो, आपल्याला येतं डिप्रेशन. ती आपल्याला होय म्हणती का नाही म्हणती त्याचा विषय. एकदा का होय म्हणली परत आपण येतो हॅपीनेस. असं असतंय बघ सगळं गणित. व्हायला का तू म्हणतोय असंच असतंय? पण मग या हां मला एक प्रश्न पडला. कुठला र? मला लय त्रास होतो तो. तुला एक कसं माहित रे? अरे एक्सपिरियन्स रे, बाकी काय. एक्सपिरियन्स म्हणजे तुला पण कोण आवडायची का? हा अरे काय सांगू तुला, लय मोठा शर्ट झालाय, नको सांगायला. अरे सांग की, गावातली होती का कोणी? नाही नाही गावातली नाही. अरे फेसबुकवर. अरे एक दिवशी आमचं फादर आले घरी कामावून, बसलो यांचा फोन घेऊन, आणि गाडी फेसबुकवर अकाउंट, आणि आली की एक फ्रेंड रिक्वेस्ट केली, ॲक्सेप्ट. मेसेज आला, तू कसा आहेस, लावली कर तुझ्याबरोबर बोलायला. आईला महिनाभर बोललो बोललो बोललो, आणि एक दिवस फोन घेऊन बसले, डोक्यात विचार आला, आईला आपण या पोरगीवर बोलती, ही नक्की हाय तरी कोण. मग तिला मेसेज केला, मी मेसेज केला तिला, म्हणलं तू दिसतीस तरी कशी, मला बघू दे तरी. तिने पाठवला फोटो, एकदम सुंदर दिसत होती बघ. होय, आणि मी मग काय केलं माहिती आहे का, तिला केला प्रपोज, आय लव यू, मला तू लय आवडती. और ती काय म्हणली माहिती आहे का? काय म्हणली? तिचा रिप्लाय आला हो म्हणली. आणि नाव काय होतं अरे तिचं, सांग लवकर. अरे तिचं नाव काय होतं माहिती आहे का? प्रिया. प्रिया? होय. तुला सांगतो की विषय काय झाला, मी केलं प्रपोज, ती म्हणली ए भाड्या तुझं तोंड बघ. अरे तुझं केली की रे फ्रेंड रिक्वेस्ट चेक, आणि त्या फ्रेंड रिक्वेस्टला आहे का नाही आमचा तिचं पोरगं होतो. मग त्याला लावला की रे फोन लावला, आणि त्या भाड्यानं फेक अकाउंट ओपन केलेलं. अरे गेलो आत तिकडं, आणि असा चेप दिला का नाही, रडलंच अरे ती. मग ही लव्ह स्टोरी नाही, ही फेक स्टोरी आहे. असा हसण्यासारखं झालं काय आता. संख्या मी काय म्हणतोय, अजून तुला प्रपोज केलं का तू जाऊन बोललास रे? अरे त्यांनी स्वतःहून विचारलं मला. आईला संख्या नशीब आहे बघ तुझं. पण मी काय म्हणतोय संख्या, या क्षणाची आठवण म्हणून तुला काहीतरी मोठं गिफ्ट दे बघ. हो लाका, या क्षणाची तरी काहीतरी आठवण पाहिजे लाका. होय अरे पण काय देऊ? संख्या असं काहीतरी दे, आयुष्यभर आहे का नाही त्यासोबत ती गिफ्ट राहील, असं काहीतरी दे. वयला का, आज बुट्टीला काहीतरी घ्यायला जायचंच आहे, मग तवा घेऊ. मी काय म्हणतोय, अरे मी काय म्हणतोय, प्राजूला असं मी मॅगी आवडती, मॅगी नेऊन देऊया का? मॅगी नेऊ. हसा आता हसणारच.
सगळं चांगलं झालंय वाटतं. मधू ए तुम्ही दोघांनी अजिबात बोलायचं नाही काय मधी. संख्या काय सांगितलं होतं मी तुला? काय? तुला सांगितलं होतं ना त्या प्राजूबर अजिबात बोलायचं नाही, तिच्या मागं मागं करायचं नाही. तरी पण तिथंच जातोय सारखा. संख्या ह्याचे परिणाम लय वाईट होतील. आणि ती गेली होती ना, मग माघारी कशी काय तुझ्या आयुष्यात? ए तुला काय करायचंय त्याचं? अगं मी बोलणार त्यांच्यावर. तुला काय करायचंय ते कर. म्हणजे तुला आता कसलीच भीती वाटत नाही हो ना? भीती पण नाही आणि मी त्यांच्यावर बोलणार. आणि तुझं बोलायचा काय मध्ये संबंध? कारण 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 प्राजूंना मी आवडतो आणि मला पण त्या आवडतात. काय? होय बरोबर बोलतोय संख्या. संख्याचा आणि तुझा काय संबंध नाही आता. त्या दोघांना नीट राहू दे. ए चल रे संख्या. हे असं कसं राहू दे? संख्या माझा आहे. ए कधीच नव्हतो. मी फक्त तुझा एक चांगला मित्र होतो. पण तुझ्या वागण्यामुळं ना आता मित्र पण नाहीये. समजलं का? चल रे. संख्या तू फक्त माझा आहे. आता बघत मी काय करते ते. मग या अरे अजून प्राजूजी नाही आला की रे? होय गेला का? अरे पण मधू पण नाही आली. अरे होय की. मग या अरे ती मधू काय करणार तर नाही ना? ए ती काय करते आता? नुसता बोल का पोपट आहे. यार मग या मधू आली की प्राजूजी नाही आला. मुलांना कशी गेली दिवाळी सुट्टी? मस्त ना? अरे हे दोघे आज पण नाही आले का? पप्पू आणि प्राजू. ए अमीर कुठे गेला रे पप्पू? अहो सर ते आम्ही ना दिवाळीत फटाके फोडत होतो. मग एक रॉकेट ना त्याच्या चड्डीत शिरलंय आणि तिथंच फुटलंय. मग बसलाय घरी मलम लावत. चड्डीत रॉकेट? हे असं असतं जास्त मस्ती केली की. नाही बरं झालं. आता पुढच्या वेळेला नीट फटाके फोडवतो. ठीक आहे? बरं मला आता सांगा दिवाळीमध्ये कोणी कोणी काय काय मजा केली? सर काय नाही, फक्त फराळ केला, बाकी काही नाही. आणि फटाके नाही फोडले? मूड नव्हता ना. का ग? म्हणजे सर फटाके फोडल्याने धूर होतो ना. आधीच सगळीकडे खूप धूर झालाय. मग माझ्या मनात असा विचार आला, सगळीकडे एवढा धूर आहे, मग आपण कशाला उगाच प्रदूषण करा, हो ना, म्हणून नाही फोडले. व्हेरी गुड. खूप चांगले विचार आहेत तुझे. सर आम्ही पण लय मजा केली. पण आहे का नाही दिवाळीत आमच्या मित्राला संख्याला नवीन माणसं मिळाली. बरं 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 छान छान. बरं मला आता सांगा मी जो दिवाळीत तुम्हाला अभ्यास दिला होता घरून करून आणायला तो कोणी कोणी केला? कोणीच नाही का? वाटलंच होतं मला. बरं पण यासाठी मी तुम्हाला अजिबात ओरडणार नाही. कारण दिवाळी पुढे अभ्यास कोणाला दिसतो होय ना? होय सर. बरं मग तोच अभ्यास आज आता आपण इथं घेणार आहोत. ठीक आहे? चला मी एक एक प्रश्न तुम्हाला समजावून सांगतो त्याची तुम्ही उत्तर द्यायची. चला काढा. मग या अरे अजून नाही आल्या की त्या? अरे काहीतरी काम असेल, येईल की उद्या. संख्या अरे भावा नको विचार करू, येईल ती उद्या. अरे कशी येईल? अरे तुला माहिती त्या कधीच क्लास बुडवत नाही. मग आज अचानक काय झालं? मला काहीतरी वेगळं वाटतंय राव. अरे संख्या हे बघ दिवाळीत पाहुण्यांकडे ये जा होते म्हणून गेली असेल, येईल की उद्या. अरे संख्या आपली तर दिवाळी आली होती ना ती, तर गेली असेल ती, येईल माघारी. एवढं काय? हे बघ मग त्या स्वतःहून मला बोलल्या होत्या की मला तू आवडतो. मग त्यानंतर क्लासला सुट्ट्या लागल्या. तेव्हापासून मी वाट बघतोय की क्लास कधी चालू होतोय आणि कधी एकदाच मी त्यांना बघतोय. त्यानंतर आपण त्यांच्यासाठी आणि बुट्ट्यासाठी गिफ्ट पण घेतलं होतं. अरे पण जसं मला वाटतंय की त्यांना बघावं तसं त्यांना पण वाटत असेल की र. मग त्या का नाही आल्या क्लासला? अरे त्यांनी यायला पाहिजे ना. अरे संख्या बरोबर आहे भावा तुझं. अरे बरोबर आहे काय? मला काहीतरी चुकीचं वाटतंय. काय चुकीचं वाटतंय तुला? अरे ती मधू माहिती ना तुला कशी? आम्ही बोललेलं तिला आवडत नाही रे. तिनेच काहीतरी केलं नसेल ना. ही संख्या या मधू आहे का नाही काय सुद्धा करू शकत नाही. आणि असं बी राजू आपल्याला बोलले की मधून जर काय केलं मी बघते म्हणून. बोलल्यात पण संख्या हे बघ तिला जर असं काय करायचं असतं का नाही तिनं पहिलं आहे का नाही काकूला सांगितलं असतं. पण मी काय म्हणते की काकूला सांगितलंय का नाही हे आपल्याला ओळखायसाठी तू विचार की शोभीला.
हा थांब. बुट्टे, ए बुट्टे. काय रे दाद्या? अगं मधू आलती का? मधू? हा. काय आणि कधी आलेली? अरे ती क्लासवरून येतानाच आली होती. आणि आम्ही कुठं होतो? अरे तू मागं फ्रेश व्हायला गेला होता ना, तेव्हाच येऊन गेली. काय बोलली का कधी? मी काय एवढं लक्ष नाही दिलं, पण आई सोबत बोलत होती. अगं तू असं कसं नाही लक्ष दिलं? तू ऐकायचं ना. अरे मी कसं ऐकू? मी तर बाहेर होते. होय. बर मी काय म्हणतोय, ती मधू गेल्यानंतर ना काकू काय रागात बोलत होत्या का? आई आणि रागात नाही, आई तर हसत होती. हे संख्या मग काय ना झाला विषय. आणि जरी काय झालं असतं तर आपल्याला काकू नाक मारली असती की. तुमचं नक्कीच काहीतरी मॅटर झालंय बघा. काय झालंय सांगा बरं. ए काय नाही केलं. अरे सांगा की, मी नाही सांगत कुणाला. ए शोभे, हा आमचा पोरापोरांचा विषय. तुला काय करायचंय तुझा? बरं बरं राहू दे सांगायचं, जाते मी. हे संख्या बघ, तुला म्हणलेलं का नाही काय नाही झाला विषय. अरे येईल ते उद्या आणि आपण तिला गिफ्ट पण देऊया उद्या. बर बर झोपतो आता, उशीर झालाय, जातो आम्ही. चल. गुड नाईट. गुड नाईट. राजा आली का? नाही आला का? मग या लका अजून आली नाही. अरे तू काल तर बोलला होता आज येतील. मग बोललो होतो पण अरे पण काय, मला वाटतंय 100% काहीतरी झालंय. थांब. हे मधू, राजूशी का नाही आलं 2 दिवस झाले? मला काय माहिती. हे मधू सरळ सरळ सांग काय झाले? मला कोणतरी बोललं होतं आमच्या दोघांच्या मध्ये पडू नको. हे मधू मला सगळंच माहिती, कुणी काय केलंय ते. संख्या, मी काय पण नाही केलं बरं का. आणि मला हाऊस नाही तुमच्या दोघांच्या मध्ये पडायला. ही संख्या नवच तिच्याबरोबर वाद घालत बसू. जाऊ दे, येईल ती. ए राजा ये इकडं. कुठं गेलात राजूजी तुम्ही? बसा बसा बसा. तर आज आपण शिकणार आहे. हां अहो खूप दिवस झाले. अहो हा पप्पू क्लासलाच आहे ना, आणि प्राजू पण आले नाहीत खूप दिवसापासून. मग तुला काय करायचंय? येतील नाही तर राहतील घरी, होतील ना पास. बस खाली. अहो तसं नाही सर. अहो हा पप्पू घरातनं निघतो क्लासला यायला, पण क्लास मग गेम खेळत बसतो. अहो वाटलं तर विचारा आमिरला. ए काय रे आमिर? नाही सर, तो पप्पू खेळत असतोय, मी नाही. पण मी त्याच्या घरनं आलोय आत्ता. तो घरीच आहे. म्हणजे मुलं मुली क्लासला येऊन हे असले चाळे करतायत का? ठीक आहे, मी त्यांच्या आता घरीच फोन लावतो आणि विचारतो. पहिला फोन पप्पूला करतो. हॅलो. हां मॅडम, पप्पू 2 दिवस झाला क्लासला आला नाही ना. तो व्यवस्थित आहे ना? बरं बरं ठीक आहे ठीक आहे. काळजी घ्या त्याची. कोण नाही आहे? प्राजू. ओके. हॅलो. हां मी प्राजूच्या क्लासमधून बोलतो आहे. हा प्राजू क्लासला आलेला नाही आहे बरेच दिवस झाले, दिवाळीनंतर, त्यासाठी फोन केला होता. हो का? बरं बरं बरं. सगळेच का? अच्छा ठीक ठीक आहे ठीक आहे. ओके 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 बाय. बरं पप्पू घरीच आहे आणि प्राजूने आपला क्लास सोडलेला आहे. ठीक आहे. क्लास सोडला? अहो असं कसं सोडला? म्हणजे? हो सर, त्याला असं बोलायचे की रोज येते ना क्लासला, म्हणून म्हणला ते. अरे आता ती का आली नाही आणि का क्लास सोडला तिचं तिला माहीत. तुम्हाला काय करायचं आहे? तुम्ही यात जास्त लक्ष घालू नका बरं. चला काढा वया, चला. क्लास सोडला? संख्या सुटला का नाही घरी जाऊया. संख्या तू नको लोड घेऊ भावा, आपण राहायच्या घरी जाऊया आणि विचारूया काम क्लास सोडला ते. अरे मी म्हणलो होतो काहीतरी मॅटर होणार आणि झालंच. पण मला पण नव्हतं वाटलं क्लास सोडून जाईल ते. बरं चल लवकर जाऊया आता. हा आलं घरी. अरे भावा, घराला तर कुलूप आहे. कुलूप? हे सगळं काय होऊन बसलंय? अरे सगळं तर चांगलं चाललं होतं की. अरे
ते माझ्या घरी आल्या, सांगती फटाके पण फोडले आणि आता अचानक क्लास सोडून गेल्या आणि घराला कुलूप. याचा अर्थ काय रे? संख्या काय घडून बसलेला काय? ओ बाबा, हे घरवाले कुठे गेले हो? ते कालच गेलं सगळा पसारा घेऊन. हा, पसारा घेऊन गेले. अहो प्राजू, अहो कुठे गेलात हो तुम्ही? अहो तुम्हाला जर जायचंच होतं तर माझ्या आयुष्यात कशाला आलं तुम्ही? अहो तुमच्यावर किती चांगली स्वप्न बघितली होती मी. अहो आधी तर मी बोलत पण नव्हतो तुमच्यावर, तुम्हीच माझ्या जवळ आलात, आपली मैत्री झाली आणि आता हे मी तुमच्यासाठी हे गिफ्ट आणलं होतं आठवण म्हणून, पण आता तुम्हीच नाही तर काय करू या आठवणीचं मी? काय करू तुम्ही काय तर? नमस्कार, मी सुनीता देवगिरी. नमस्कार, मी संजती साळेकर. देवगिरी या प्रोडक्शनवरती 10th क्लास ही वेब सिरीज आली होती. तुम्ही सगळ्यांनी अगदी भरभरून त्यावर प्रेम केलं, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. पण आता सीझन 1 आम्ही इथेच थांबवत आहोत. पण काळजी करू नका, सीझन 2 लवकरच घेऊन येणार आहोत. जसं तुम्ही भरभरून माझ्यावरती प्रेम केलं तसेच माझं पूर्ण टीम म्हणजे माझे आर्टिस्ट, माझे डिरेक्टर यांनी मला खूप सपोर्ट केला, त्यांचेही आभार. इथे आम्ही जे संकेतचं घर दाखवत होतो, हे घर आहे ना सईचं म्हणजे शोभाचं आहे आणि ही तिची आई, यांनीही मला खूप सपोर्ट केला, तर त्यांचेही मनापासून आभार. तर मित्रांनो, मॅडम जसं बोलल्या की सीझन 2 आम्ही लवकरच घेऊन येणार आहोत, तर नक्कीच आम्ही सीझन 2 लवकर घेऊन येणार आहे. जसं तुम्ही सीझन 1ला प्रेम दिलं तसं तुम्ही सीझन 2ला नक्की प्रेम देणार याची आम्हाला खात्री आहे. तर मित्रांनो, तुम्हाला आता मनात प्रश्न पडले असतील की प्राजूला संकेतला धोका दिला का, प्राजू संकेतला सोडून गेली का, पण ह्या प्रश्नाचे सगळे उत्तरं सीझन 2मध्ये उलगडणार आहेत. त्यासाठी तुम्हाला देवगिरी प्रोडक्शन हे चॅनल सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. तर लगेच देवगिरी प्रोडक्शन हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि हो, जाता जाता बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.